जिल्हा बँकेचं वारं फिरलं. विखेंच्या मध्यस्थीनं पाचपुते नागोडेंचं संचालकपद फिक्स. पडद्यामागं काय ठरलं? जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागून बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. बुधवारी रात्री उशिरा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यातील स्थानिक नेत्यांची गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जाते. या बैठकीत सोसायटी मतदारसंघातून पाचपुते व महिला राखीव जागेतून नागवडे यांच्या नावाची चर्चा झाल्याचे बोलले जाते. श्रीगोंदा तालुक्यातील विविध विकास सोसायट्या, खरेदी विक्री संघ आणि इतर सहकारी संस्थांचे एकूण 259 ठराव दाखल झाले होते. त्यापैकी 246 ठराव पात्र ठरले. त्यापैकी 171 ठराव सोसायटी मतदारसंघातील आहेत. त्यातील 80 ठराव पाचपुत्यांच्या व 30 ठराव नागवड्यांच्या समर्थकांचे असल्याची चर्चा आहे. ही आकडेवारी पाहिली तर यंदा माजी आमदार राहुल जगताप यांची वाट अवघड असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री विखेंनी केलेली ही गोळाबेरीज श्रीगोंद्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. जर पाचपुते जिल्हा बँकेचे संचालक झाले तर पाचपुते व नागवडे या दोन्हींच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे. अनेक वर्षांनंतर या दोन्ही गटांना संधी मिळाल्यास पीक कर्ज मंजुरी, सहकारी संस्थांना बळ, कारखाने व सूतगिरण्यांचे प्रश्न, कर्जमाफी, सवलती असं सगळंच तालुक्याला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचपुते व नागवडे हे दोन्ही गट एकत्र आले तर तालुक्याला विविध योजनांचा लाभही मिळणार असल्याचं बोललं जात आहे.